आलेलं आहे। साईडलाच तुम्हाला टीव्ही युनिटसाठी देखील पॉईंट दिलेला आहे। लिव्हिंगला अटॅच एल शेपमध्ये लिव्हिंग दिल्या कारणामुळे या ठिकाणी तुम्हाला डायनिंगचा देखील स्पेस आहे। 8 बाय 9.5 या ठिकाणी डायनिंग बसू शकतो। 6 सीटर या ठिकाणी डायनिंग तुमचा अरेंज होईल। एल शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म आहे। फ्रीजसाठी साईडला पॉईंट दिलेला आहे आणि अटॅच एक ड्राय बाल्कनी दिला आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक जॅगवार आणि सेरा कंपनीचा एक पॉईंट काढलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला कॉर्पोरेशनचं पाणी देखील मिळणार आहे मित्रांनो। पीएमसी अंडर असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे। फर्स्ट आपण बेडरूम बघूया, चाइल्ड बेडरूम। याची जी साईज आहे ही 11 बाय 9 ची असेल। साईडला तुम्हाला वॉर्डरोबसाठी स्पेस दिलेला आहे आणि प्रशस्त व्हेंटिलेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या 2 BHKचा जो कार्पेट एरिया आहे मित्रांनो हा 650 ते 750 स्क्वेअर फूटमध्ये भेटेल आणि 3 BHK 850 ते 1000 मध्ये भेटेल मित्रांनो। हे तुमचं कॉमन टॉयलेट असेल। जॅगवार आणि सेरा कंपनीचे फिटिंग्स आहेत। या ठिकाणी तुम्हाला वॉश बेसिन देखील देण्यात आलेला आहे। हे आपला मास्टर बेडरूम असेल। याला आपण सेकंड बेडरूम म्हणू शकतो। याची साईज आहे ही 11 बाय 10.5 ची आहे। वॉर्डरोब तुम्ही या ठिकाणी असं अरेंज करू शकता। अटॅच एक टॉयलेट देखील दिलेला आहे। आतमध्ये तुम्हाला वॉश बेसिन देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो। प्रॉपर रेरा रजिस्टर हा प्रोजेक्ट आहे। या फ्लॅटसोबत तुम्हाला कवर्ड कार पार्किंग देखील भेटणार आहे। अटॅच एक तुम्हाला मास्टर टॉयलेट देखील दिलेला आहे आणि सोबतच इकडे तुम्हाला एक मास्टर बेडरूमला अटॅच एक बाल्कनी देखील देण्यात आलेली आहे। 3 BHKला या प्रोजेक्टमध्ये आपण 2 बाल्कन्या प्रोव्हाइड करत आहोत व एक